आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की गेले कित्येक दिवस एक प्रोमो गाजत आहे. तोच प्रोमो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. आनंदीने प्रत्येकासाठी एक छान असा संदेश ठेवलेला असतो आणि एक भेटवस्तूसुद्धा दिलेली असते. आनंदी घर सोडून गेलेली असते, मात्र युगंधरला या सर्व गोष्टीचा काही फरक पडत नसतो. आणि यापेक्षा मोठी धक्कादायक बातमी अशी कळलेली असते की आनंदीचा अपघात झालेला आहे. आता ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे झालेल्या आहेत याच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की वकिलांनी पृथ्वीला चांगलाच दणका दिलेला असतो, कारण की त्याला युगंधरने चांगलीच वकिला थ्रू इथे नोटीस पाठवलेली असते. जेव्हा ही नोटीस सगळेच जण बघतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडनं पृथ्वी म्हणत असतो, या जगात पहिला असा बाप असन ज्याने एका घरात राहून वकिला थ्रू मला नोटीस पाठवलेली आहे. पण बरं झालं हे सगळं काही तुम्ही करून दाखवा. त्यानिमित्ताने तुमचा खरा चेहरा तरी माझ्यासमोर आला. खरं तर मी असा विचार केला होता की तुमच्या सगळ्या ऑर्डर कंप्लीट करून हे प्रोजेक्ट बंद करेल, मात्र हे सगळं काही मी अजिबातच करणार नाही. तुमच्या ऑर्डर मी पूर्ण करेलच, पण मात्र माझ्या नवीन बिझनेस पार्टनरसोबत. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला. इकडनं शिल्पा तर पृथ्वीवर ओरडलेली असते. ती म्हणत असते, पृथ्वी तुझं काय चाललंय? स्वतःच्या बाबांबरोबर बिझनेस करायचा सोडून तू कुणाबरोबर बिझनेस करत आहेस आणि तुझा बिझनेस पार्टनर कोण आहे? असं म्हटल्याबरोबर इकडनं युगंधर आलेला असतो आणि युगंधर म्हणत असतो, ताई शांत हो, सगळ्यांना सगळं काही कळणार आहे. तुम्हाला सगळ्यांना फारच उत्सुकता आहे ना की बिझनेस पार्टनर बघायची, तर तुम्हाला मी दाखवतोच. असं म्हणून आता शलाकाला आवाज देत असतो. शलाकाची एंट्री झालेली असते. आता शलाका आहे हे तर सगळ्यांनाच कळलेलं असतं. आता दुसरा पार्टनर असतो तो म्हणजे खुद्द विद्याधर लिंबाळकर. आता विद्याधरचं नाव ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे शलाका आणि त्याचबरोबर विद्याधर मात्र फार खुश असतात. त्यांचा आनंद गगनात मावत नसतो. आता युगंधर एकही शब्द बोलत नाही, त्यामुळे हा विद्याधर मुद्दाम आता युगंधरला बोलत असतो, काय झालं दादा, बोल ना, यावर तुझं काय मत आहे? असं म्हटल्यानंतर युगंधर लगेच आता शिर्क्यांना इशारा करत असतो आणि शिर्के वकिलांना इशारा करतात. आता वकिलांनी त्यांचं तोंड उघडलेलं असतं. वकील म्हणत असतात, मिस्टर पृथ्वी आणि मिस्टर विद्याधर, तुम्ही दोघांनी खरं तर इथे बिझनेस पार्टनर व्हायचं आहे असं ठरवलेलं आहे, पण तुम्ही खरं तर नोटीस नीट वाचलेलीच नाही. त्या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, तुम्ही तुमचा बिझनेस फक्त युगंधर लिंबाळकरांसोबतच करू शकता आणि जर एकतर्फी तुमची पार्टनरशिप तुम्ही कॅन्सल केली तर तुमच्यावर 5 कोटीचा दंड आकारला जाऊ शकतो आणि पुढील 2 वर्ष तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकणार नाहीत आणि तुमचा बिझनेस पार्टनर कुणीही होऊ शकणार नाही. असं म्हटल्यानंतर आता पृथ्वीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इकडे विद्याधरला सुद्धा कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. तो सुद्धा कावराबावरा झालेला असतो. इकडे युगंधर मात्र गालातली गालात हसत असतो आणि हा सगळा काही तमाशा शांतपणे उभा राहून ऐकत असतो. आता तितक्यातच धावत इकडनं जी काही छाया असते ती आलेली असते. आता ती इतकी घाबरलेली असते की विचारू नका. इकडनं शिल्पा म्हणत असते, अगं छाया, ही वेळ होती का तुला मध्ये येण्याची? आणि इतकं ओरडायला काय झालंय? आभाळ कोसळलंय का? त्यावर इकडनं जी काही छाया असते ती मालक साहेबाकडे पाहत असते आणि म्हणत असते, मालक साहेब खरंच महत्त्वाचं काम आहे. माझा मोबाईल किचनमध्ये सापडला आणि त्यामध्ये आनंदीताईने एक रेकॉर्ड करून ठेवलेला संदेश दिलेला आहे. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडनं बापू म्हणत असत, अगं छाया, काय रेकॉर्डिंग करून ठेवली हे तरी सांग ना आम्हाला. त्यावर इकडनं छाया म्हणत असते, थांबा तुम्ही सगळेच ऐका. असं म्हणून आता छायाने ती रेकॉर्डिंग लावलेली असते. आता आनंदीने जे काही बोललेलं असतं ते सगळं काही ते रेकॉर्ड करून तिने ठेवलेलं असतं आणि आनंदी कशा प्रकारे घर सोडून गेली हे सगळं काही फ्लॅशबॅकमध्ये इथे दाखवण्यात आलेलं आहे. आता आनंदी त्यामध्ये म्हणत असते, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. मी हे सगळं काही ब्रह्ममुहूर्तावर रेकॉर्ड करत आहे, पहाटे 4:30 वाजता. आबा नेहमी म्हणतात, कोणतंही चांगलं काम करताना पहिलं पाऊल ब्रह्ममुहूर्तावर टाकावं, म्हणजे सगळं काही सफल होतं. आबा नेहमी म्हणतात, माणसाच्या आयुष्यात खरी संपत्ती, पैसा, हे मोठं घर किंवा भौतिक वस्तू अजिबातच नसतात. खरी संपत्ती ती असते आठवणी. आठवणी असतात ज्या आपण आयुष्यभर उराशी जपून ठेवू शकतो. आणि या घराने, या कुटुंबाने मला असे अनेक नाते दिलेले आहेत, अशा सुखद आठवणी भरपूर दिलेल्या आहेत आणि त्याच आठवणी माझ्या उराशी बांधून आज मी घेऊन जात आहे. या घरात मला प्रत्येकाने काही ना काही दिलेलं आहे. असंही ते आनंदी म्हणत असते. पायऱ्या चढत असते आणि ती माई आणि बापूच्या खोलीमध्ये गेलेली असते. माई आणि बापू, तुम्ही माझ्यासाठी भरपूर गोष्टी केल्या. तुम्ही मला पोटच्या पोरीसारखं जपलं.
एवढंच नाही तर प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात. एक मित्र म्हणून मला समजून घेतलं, मला सर्व गोष्टी सांगितल्या, असं म्हणून त्या दोघांचाही ते नमस्कार घेतलेला असतो आणि आनंदी त्यांच्या खोलीच्या बाहेर निघत असते. आता हे सगळं काही जेव्हा माई आणि बापू ऐकतात तेव्हा मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इकडे आता जी काही आनंदी असते ती पावलं मोजीतच आता इकडे शिल्पाच्या रूमपर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि शिल्पाताईला लांबनच म्हणत असते, शिल्पाताई, कुटुंबाबद्दल निष्ठा आणि प्रेम काय असतं हे मी तुमच्याकडनं शिकले. भलेही तुमचा माझ्यावर कितीही राग होता, पण मला त्या गोष्टीचं काहीही वाटत नाही. तुमच्याकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकल्या. असं म्हणून आता त्यांचासुद्धा नमस्कार घेऊन आनंदी त्यांच्या रूमच्या बाहेर पावलं मोजीतच आलेली असते. आता ही सगळी काही रेकॉर्डिंग घरचे ऐकत असतात. तितक्यातच इकडनं जी काही आरती आणि आरची धावतच आलेले असतात. आल्याबरोबर ती माई आणि बापूंना म्हणत असतात, खरं तरी ते आनंदीचा काही तपास लागला का? त्यावर इकडनं माई म्हणत असतात, खरं तर आनंदी घर सोडून गेलेले आहे. हे ऐकल्यानंतर तर आरतीला धक्का बसलेला असतो. बापू म्हणत असतात, खरं तर आनंदीने जाता वेळेस एक निरोप सगळ्यांसाठी ठेवलेला आहे आणि तोच आम्ही सगळेजण ऐकत आहोत, तुम्ही सुद्धा ऐका. असं म्हटल्यानंतर परत आता ती रेकॉर्डिंग सुरू केलेली असते आणि सगळेजण ते ऐकत असतात. आता आनंदी जी असते ती मुलांच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि ती म्हणत असते, मी जेव्हा या घरात आले होते तेव्हा मात्र एवढं मोठं घर मला रिकामं वाटत होतं आणि भकास वाटत होतं, पण जेव्हा तुम्ही सगळे मुलं या घरात आलात तेव्हा या घराचं सुख परत आल्यासारखं वाटलं. मी फार खुश झाले होते, पण आबांनी एक गोष्ट मला शिकवली होती आणि तीच नेमकं मी विसरले. जेवढी आपण वाळू मुठीत घट्ट पकडण्याचा प्रयत्न करू तेवढीच ती हातातून निसटून जाते आणि तसंच झालं. मी तुमच्यामधला आणि मालक साहेबामधला दुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला, पण मात्र मी जेवढाच प्रयत्न केला तेवढं सगळं काही बिघडत गेलं आणि माझ्यामुळे या घरात एवढं मोठं संकट आलं. एवढी मोठी दरी तुमच्या बापलेकांमध्ये निर्माण झाली. असं म्हणूनच आता आनंदी खाली पायऱ्या उतरून हॉलमध्ये आलेली असते. समिधाच्या फोटोपुढे हात जोडून उभा राहिलेली असते आणि म्हणत असते, समिधाताई, माझ्यामुळे निर्माण झालेली ही दरी आता मला आज बुजवावी लागेल आणि त्यासाठी माझं या घरातून कायमचं निघून जाणं हेच गरजेचं आहे. मी गेल्यानंतर घरातल्या वादाचं कारण मिटणार, मग ही तुटलेली नाती नक्कीच पुन्हा जोडली जातील. आज मी खूप कठोर मनाने, जड मनाने या सुंदर घराला निरोप देत आहे, असंही ते आनंदी म्हणत. तेव्हा हे सगळं काही आरती ऐकते तेव्हा मात्र आरतीला धक्का बसलेला असतो. आनंदी म्हणत असते, मी जात आहे, पण या बापलेकांमधला दुरावा मिटून जात आहे. मी आशा करते की मी गेल्यानंतर या घरात सगळं काही ठीक होईल, या घराचा आनंद परत वापस येईल. मी जाता वेळेस खरं तर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक भेटवस्तू देवघरात ठेवत आहे, ती म्हणजे पांढरी फुलं. पांढरा रंग हा शांततेचा असतो, एका कोऱ्या पाटीसारखा, स्वच्छ पाटीसारखा असतो नव्या सुरुवातीसाठी. मला खात्री आहे मी या घरातून गेल्यानंतर या घरात नवीन सुरुवात होईल आणि बापलेकांमधला दुरावासुद्धा मिटेल. असं म्हणून आनंदीने ते पांढरे फुलं देवघरात ठेवलेले असतात आणि तिथनं एक एक पाऊल आता घराच्या बाहेर टाकत असते. आनंदी पुढे म्हणत असते, माझी एक विनंती आहे, माझ्या बहिणींना आणि माझ्या आबांना एक गोष्ट सांगा की माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, पण मी त्यांच्याकडे अजिबातच जाणार नाही. माझ्या ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास मी त्यांना आता अजिबात होऊन देणार नाही, असंही ते आनंदी म्हणत असते. असं म्हणूनच तिने घराच्या बाहेर पाऊल टाकलेला असतो आणि बाहेर आलेली असते. आनंदी हे सगळं काही बोलत असते तेव्हा मात्र आरची आणि आरतीच्या डोळ्यात पाणी आलेलं. दोघींनाही खरं तर आनंदीची फार काळजी वाटत असते. इकडे मुलांना मात्र फार आनंद झालेला असतो, कारण की आनंदी फायनली हे घर सोडून गेलेली असते. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र हा विद्याधर म्हणत असतो, अरे दादा, मोठ्या थाटात त्या पोरीसोबत लग्न केलंस, थाटात तिला या घरात घेऊन आलास, तिच्यासाठी तू तुझ्या मुलाशी, पोटच्या मुलाशी भांडलास, त्यांच्या विरुद्ध उभा राहिलास आणि त्या पोरीने तुला न सांगता घर सोडलं. अरे आता लोक थुथू करतील, म्हणतील की तू दुसरं लग्न केलंस आणि ती सुद्धा बायको तुला सोडून गेली, असंही ते विद्याधर मुद्दाम बोलत असतो. इकडनं आरती मात्र फार टेन्शन म्हणत असते, माझी बहीण घर सोडून गेली आणि तुम्हाला कुणालाही कळलं नाही, माझ्या बहिणीची तुम्हाला थोडीसुद्धा काळजी नाही का, असंही ते आरती रडतच म्हणत असते. मालक साहेबांसमोर हात जोडत असते. ती म्हणत असते, मालक साहेब, माझी बहीण खूप लहान आहे, भाबडी आहे, तिला शोधण्यासाठी मदत करा ना. त्यावर इकडनं जी काही आरची असते ती सुद्धा मालक साहेबांना विनंती करत असते. ती म्हणत असते, मालक साहेब, आमच्या आनंदीताईला शोधा ना. असंही या जगात फक्त तुम्हीच आहात जे आनंदीताईला याच घरात सुखरूप परत आणू शकता. मालक साहेब, चला ना आमच्यासोबत, असंही ते आरची रडतच असते. मालक साहेब तिचा हात झटकतात आणि म्हणत असतात, तुझ्या बहिणीला मी 1000 वेळेस सांगितले, आमच्या बाप लेकामध्ये पडू नको,
मात्र तिने ऐकलं नाही. आता मला काही फरक पडत नाही ती कुठे गेली असेल आणि काय करत असेल, त्यामुळे मी तिला शोधायला अजिबातच येणार नाही, असं स्पष्ट शब्दातच युगंधरने सांगितलेलं असतं. आता इकडे घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो. आता इकडे आरती आणि आर्ची पिंट्याला कॉल करून आनंदीबद्दल चौकशी करत असतात की तुझ्याकडे आनंदी आली आहे का. त्यावर पिंट्या म्हणत असतो नाही, ती तर माझ्याकडे आलेलीच नाही. आता पिंट्या जिथे उभा असतो तिथे मात्र सगळेच लोक धावत असतात. पिंट्या विचारत असतो काय झालंय तिकडे, का पळताय सगळेजण. त्यावर तो माणूस म्हणत असतो खरं तर पुढे एक अपघात झालेला आहे, एका आंधळी पोरीला गाडीने ठोकलेला आहे. जेव्हा हे सगळं काही आरती ऐकते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो. ती पडदिशीन माया आणि बापूंना बोलून घेते. आता बापू पिंट्याला म्हणत असतात तू त्या ठिकाणी जा आणि तिथे व्हिडिओ कॉल करून आम्हाला सगळं दाखव. आता पिंट्या तिथे गेलेला समोरचं सगळं काही दृश्य इथे आरती, आर्ची, माया आणि बापूंना दाखवत असतो. जेव्हा हे सगळं काही आरती पाहते तेव्हा मात्र आरतीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तितक्यातच इकडनं युगंधर आलेला असतो. युगंधरला सुद्धा हा सगळा काही प्रकार दाखवलेला असतो. समोरचं दृश्य पाहून आणि आनंदीची ही अवस्था पाहून युगंधर सुद्धा घाबरलेला असतो. आता युगंधर मात्र आनंदीला सुखरूप घरी आणू शकेल का, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा.